आपल्या अन्नामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो असतो दूध, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. त्या बाबतीत मी स्टार्टिंगला आल्यानंतर महाराष्ट्रातले जे दूध उत्पादक आहेत, मिल्क प्रॉडक्टवाले जे आहेत, ते प्रोड्युसर्स आहेत, यांची एक मीटिंग याच ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपली परिस्थिती काय आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. कोणते रेग्युलेशन्स, रूल्स, स्टँडर्ड्स त्यांनी पाळायचेत, कशा पद्धतीनं पाळायचेत याबद्दलही त्यांना प्रेझेंटेशन करून जवळजवळ 1 तास त्याच्यामध्ये चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर बऱ्याच अंशी काही ज्या मोठ्या इस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेणं, त्यांचे जे व्हेंडर्स आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणं, यांचंही काम चालू केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं जाऊन आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला सर्वंकष जी इकोसिस्टम आहे, दूध प्रक्रियेमधली पूर्णपणे इकोसिस्टम, अगदी प्रोड्युसरपासून म्हणजे फ्रॉम फार्म टू प्लेट, म्हणजे कंझ्युमरच्या ताटात जाईपर्यंत फार्म टू प्लेट ह्या कन्सेप्टवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्या साखळीमधले सर्वजण जे आहेत त्यांनी हे जे स्टँडर्ड्स आहेत ते पाळणं, ते इम्प्लिमेंट करणं आणि त्या अनुषंगाने त्या मानांकनानुसार तो प्रॉडक्ट तयार करणं, स्टोअर करणं, ट्रान्सपोर्ट करणं, प्रोसेस करणं आणि विकणं, या सर्व गोष्टीवरती काम करावं लागणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण दुधातील भेसळ, कृत्रिम दूध आणि गंभीर अन्न सुरक्षा उल्लंघन जे आहेत दुधाच्या बाबतीत त्याच्याबद्दलच्या कॉम्प्रहेन्सिव्ह कंप्लायन्स ऑर्डर इश्यू केलेल्या आहेत. जसं हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीच्या बाबतीत केल्या होत्या, तसं मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्या बाबतीतले जे स्टँडर्ड्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, ते रेग्युलेशन्स सर्व साखळीमधले दूध उत्पादकापासून कंझ्युमरपर्यंत, फार्मपासून प्लेटपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे इकोसिस्टमचा, त्या सर्व स्टेक होल्डर्समध्ये या पद्धतीने कॉम्प्रहेन्सिव्ह गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या कंप्लायन्स गाईडलाईन आहेत. त्या कुणाला बंदी घालण्यासाठी नाही.